इराण विरुद्ध अमेरिका वादात मोठी ठिणगी। अमेरिकेनं इराण विरोधात दंड थोपटले। खामेनी आणि अधिकाऱ्यांची टीप देणाऱ्याला तब्बल 10 दशलक्ष डॉलरचं बक्षीस जाहीर। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगभर पाहायला मिळत आहेत, पण दुसरीकडे हा वाद थांबण्याऐवजी यात आणखी ठिंग्या पडत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि अशातच आता अमेरिकेनं एक मोठा निर्णय घेतलाय, त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याचे चिन्ह निर्माण झालेत। इराणचे सर्वोच्च नेते मोस्तबा खामेनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या 10 कट्टरतावादी अधिकाऱ्यांची माहिती देणाऱ्याला मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे। आणि या बक्षिसाची किंमत आहे तब्बल 92 कोटी 47 लाख रुपये। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने रिवॉर्ड्स फॉर जस्टिस या मोहिमेअंतर्गत हे बक्षीस घोषित केलंय। यामुळे आता अमेरिका आणि इराण मधील वाद आणखी टोकाला पोहोचलाय। अमेरिकेने तब्बल 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल 92 कोटी रुपयांच्या या बक्षिसाची घोषणा केली आणि जगभरात एकच चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। मोस्तबा खामेनी यांच्या हालचाली आणि त्यांच्या सुरक्षित ठिकाणांची खात्रीशीर माहिती देणाऱ्याला अमेरिका हे बक्षीस देणार आहे। मोस्तबा खामेनी हे इराणचे दिवंगत नेते अली खामेनी यांचे सुपुत्र आहेत। त्यांना अलीकडेच इराणचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त करण्यात आलंय। अमेरिकेनं फक्त खामेनीच नाही तर इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्पच्या 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही निशाणा साधलाय। अमेरिकेनं ही माहिती अधिकृत एक्स अकाउंट वरून जाहीर केली आहे। अमेरिकेनं हे पाऊल नेमकं का उचललंय? अमेरिकेच्या मते मोस्तबा खामेनी आणि हे 10 अधिकारी जगभरात दहशतवादी कारवायांचा प्लॅन करतायत। IRGC ही संघटना अमेरिकेनं आधीच दहशतवादी म्हणून घोषित केली आहे। अमेरिकेचं म्हणणं आहे की हे नेते अमेरिकन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कारवायांच्या तयारीत आहे। विशेष म्हणजे माहिती देणाऱ्या व्यक्तीला अमेरिकेनं भविष्यात अमेरिकेत पुनर्वसनासाठी मदतीचीही तयारी केली आहे। मोस्तबा खामेनी कोण आहेत? इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर मोस्तबा खामेनी यांनी सूत्र हातात घेतली। इराणमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे वारसा हक्कानं सत्तांतर झालंय। मोस्तबा यांनी पदभार स्वीकारताच अमेरिका आणि इस्रायलला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली होती। मात्र अमेरिकेनं थेट त्यांच्यावरच कोट्यवधींचं बक्षीस जाहीर केल्यानं इराणच्या नेतृत्वाला उघड आव्हान दिल्याचं म्हटलं जात आहे। एकूणच अमेरिकेच्या या निर्णयामुळे मध्य पूर्वेतील युद्ध परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता आहे। इराण आता यावर काय प्रत्युत्तर देणार यावर पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे। 92 कोटींचं हे बक्षीस इराणच्या सत्तेला हादरा देणार की तणाव आणखी वाढवणार हे आता येणाऱ्या काळातच पाहावं लागणार आहे। या सगळ्या घडामोडींवरती तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।